सर्व विद्यार्थी आणि पालकांना सुशांत बाराहातेचा सप्रेम नमस्कार. मी हिंगणघाटमध्ये टार्गेट अकॅडमीचा संचालक आहो आणि आमच्या टार्गेट अकॅडमीमध्ये JEE आणि नीटचे आम्ही कोचिंग देतो. मित्र हो, आपल्याला माहिती आहे की इंडिया इज अ व्हेरी 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 ओव्हर पॉप्युलेटेड कंट्री. इथे एवढी जनसंख्या आहे की कुठल्याही एका स्पर्धा परीक्षेसाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी खूप सारे विद्यार्थी यामध्ये सहभाग नोंदवतात आणि तेवढी कॉम्पिटिशन वाढत जाते. मग ह्या वाढलेल्या कॉम्पिटिशनमध्ये आपण कसं सस्टेन करायचं, कशा प्रकारे यश प्राप्त करायचं, तर मी माझ्या गेल्या 14 ते 15 वर्षाच्या अनुभवातून काही मुद्दे काढलेले आहेत. काही सिक्रेट्स मला माहीत पडलेले आहेत की कशा प्रकारे प्रिपरेशन केले की आपले रिझल्ट आपल्याला मिळू शकतात. तर एक म्हण आहे की युअर कॉम्पिटिटिव्ह सक्सेस इज नॉट डिपेंड ऑन युअर अकॅडमिक एक्सलन्स बट इट डिपेंड्स ऑन युअर माइंडसेट अँड राईट ॲटिट्यूड. म्हणजे जे आपल्याला कॉम्पिटिटिव्ह स्पर्धा परीक्षेमध्ये जे यश मिळतं हे तुम्ही वर्गामध्ये किती हुशार आहात तर ते त्यावर डिपेंड करत नाही, तर तुमचं माइंडसेट कसं आहे आणि तुमचा त्या एक्झामला देण्याचा ॲटिट्यूड कसा आहे त्यावर याचं यश डिपेंड असते. एखादी वर्गाचा हुशार विद्यार्थीच कलेक्टर बनतो असं नाही, तर विद्यार्थ्यांनी असे भरपूर सारे कलेक्टर बघितलेले आहेत की जे म्हणतात की आम्ही आमच्या शाळेमध्ये अकॅडमिक्समध्ये अगदी 50% ते 60% ते 70% म्हणजे ॲव्हरेज विद्यार्थी आम्ही होतो. तर मग त्यांचा माइंडसेट त्यांनी कसा बनवला तर मी हे आपल्याला सांगू इच्छितो. आपण असं म्हणू की विद्यार्थ्याचं जे प्रिपरेशन करण्याचं वय आहे हे असं काही ठरलेलं नसतं. हे अगदी KG पासून तर PG पर्यंत मुलं हे डिसाईड करू शकतात. आता फक्त आपल्याला हे बघायचं आहे की स्टुडंट्सला कोणत्या वयामध्ये कोणाचं सहकार्य घ्यायचं आहे. जसं आपण असं म्हणू की जर एखादी विद्यार्थी KG मध्ये आहे तर तो 10वी पर्यंत, एखादी विद्यार्थी जर 10वी पर्यंत असेल तर त्या विद्यार्थ्याला स्वतःचे डिसिजन्स घेता येत नाही. त्या विद्यार्थ्याला त्याचे डिसिजन्स कुठेतरी आईवडिलांच्या सहकार्याने घ्यायचे असतात. म्हणून आपण असं म्हणू की KG पासनं तर 10वी पर्यंत जे ठळक डिसिजन्स आहेत ते एखाद्या विद्यार्थ्याच्या पॅरेंट्सनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून घ्यायचे. मग पॅरेंट्सनी सुद्धा यावर फार लक्ष देणं आवश्यक आहे की माझ्या विद्यार्थ्याचं भविष्यामध्ये कसं काय यश प्राप्त करू शकेल आणि त्याचं अभ्यासाकडे लक्ष कसं असायला पाहिजे. तर पहिला पॅरेंटनी लक्ष देण्यासारखी बाब आहे ती म्हणजे विद्यार्थ्याला जास्तीत जास्त शाळा अटेंड करणं आवश्यक आहे. विद्यार्थ्याला तुम्ही कमीत कमी सुट्ट्या द्या, ज्याला आपण लीव म्हणतो. कमीत कमी सुट्ट्या विद्यार्थ्यांनी शाळेला घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्याला शाळेचं महत्त्व प्राप्त होईल. त्यानंतर तुम्ही जसं आपल्याला कामं असतात, बऱ्याचदा एखाद्या फंक्शनला जायचं असतं, बऱ्याचदा हॉलिडेज घ्यायचे असतात, तर तुम्ही ते मॅनेज करा. तुम्ही वडिलांनी आणि आईंनी मिळून ते अशा प्रकारे मॅनेज करायचं की विद्यार्थ्याच्या शाळेमध्ये जास्त खंड पडणार नाही. दुसरा अतिशय महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे विद्यार्थ्याचं होमवर्क. बऱ्याचदा विद्यार्थी होमवर्क करत नाही. होमवर्क हे एक शिस्तीचं उदाहरण आहे. जे विद्यार्थी होमवर्क करत नाही ते विद्यार्थी भविष्यामध्ये आळशी बनतात आणि बेजबाबदार बनतात. तर विद्यार्थ्याला जर त्याची जबाबदारीची जाणीव करून द्यायची असेल तर त्या विद्यार्थ्याला अगदी कमी वयापासून KG पासून 1, 2, 3 कोणत्याही स्टँडर्डमध्ये असेल तर त्याला तुम्ही नक्की होमवर्क करायला लावा. दिवसातून कुठलाही वेळ काढा पण होमवर्क नक्की करायचं. तिसरी जी महत्वाची बाब आहे, अगदी कमी वयातच त्या मुलाचं फाउंडेशन बनतं. मग फाउंडेशन काय असते? बऱ्याचदा पॅरेंट्स म्हणतात की फाउंडेशन बनवायचं आहे, मुलाचं फाउंडेशन बनवायचं आहे. मग ते फाउंडेशन कसं बनतं? तर बघा, मुलाचं कुठल्याही फाउंडेशन त्याला जे शाळेमध्ये जे विषय असतात त्यातूनच त्याचं फाउंडेशन बनतं आणि ते सगळ्यात महत्त्वाचा विषय यामध्ये येतो तो म्हणजे लँग्वेज, भाषा विषय. जर एखाद्या मुलाला भाषा समजली नाही तर त्याला पुढील गोष्टी इंटरप्रेट करता येत नाही. आमच्याकडे असे विद्यार्थी येतात की ते शाळेमध्ये त्यांना धड इंग्रजी वाचता येत नाही. आता त्यांना वाचता येत नाही तर त्यांना अभ्यासात इंटरेस्ट येत नाही. अभ्यासामध्ये इंटरेस्ट येण्यासाठी ती भाषा आधी कळणं महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजी, हिंदी आणि मराठी जी कुठली आपली भाषा आहे, ज्या शाळेमधल्या ज्या भाषा आहेत त्या भाषा विद्यार्थ्यांना नक्की चांगल्या पद्धतीने यायला पाहिजे. दुसरा विषय येतो तो म्हणजे मॅथ्स.
ज्या विद्यार्थ्याला मॅथ्समध्ये चांगले मार्क्स मिळत असेल किंवा त्याला जर गणित विषयामध्ये रुची असेल तर त्या विद्यार्थ्याची बुद्धीनं फार तार्किक बनते, त्या मुलाचं लॉजिक फार सुंदर बनतं आणि जर त्याचं लॉजिक बनलं तर त्याचं डिसिजन मेकिंग स्किलनं भविष्यामध्ये फार चांगलं तयार होतं. त्यानंतर एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे सायन्स. ज्या विद्यार्थ्याला जेव्हापासनं सायन्स विषय त्याच्या सिलेबसमध्ये येतो तर त्या सायन्स विषयामुळे त्या विद्यार्थ्याची बुद्धीनं चिकित्सक बनते, तो ना क्रिएटिव्ह बनतो, त्याला समजते की काय केल्याने काय होत आहे. त्यामुळं सायन्स विषय सुद्धा हा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण असं म्हणू की फाउंडेशन तयार करायला भाषा विषय महत्त्वाचा आहे, त्यानंतर त्याचा गणित विषय महत्त्वाचा आहे आणि विज्ञान विषय महत्त्वाचा आहे. मग हे झाल्यानंतर काय, अगदी 4थी पासनं वगैरे फाउंडेशन मुलांचं चांगलं बनतं. त्यानंतर चौथा मुद्दा आहे जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे त्या मुलाला एक्झाम्स द्यायच्या असतात, भरपूर साऱ्या एक्झाम्स द्यायच्या असतात. 5वी पासून नवोदयची परीक्षा असते, मिलिटरी स्कूलची परीक्षा असते, वेगवेगळ्या सेंट्रल लेवलच्या, नॅशनल लेवलच्या, स्टेट लेवलच्या स्कॉलरशिपच्या एक्झामिनेशन्स असतात, नवोदयची एक्झामिनेशन असते. तर ह्या एक्झामिनेशन विद्यार्थ्यांनी द्यायला पाहिजे. CBSEची मुलं बऱ्यापैकी NTSCची परीक्षा देतात, ऑलिम्पियाडची परीक्षा देतात. तर ह्या परीक्षेमध्ये तुम्ही यश प्राप्त करा अथवा तुम्ही त्यामध्ये फेल व्हा, पण तुम्ही ह्या परीक्षा नक्की द्यायला पाहिजे. तुम्ही ह्या परीक्षा जेवढ्या जास्त प्रकारे द्याल तुम्ही तेवढे कॉम्पिटिटिव्ह नेचरचे बनाल आणि टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित विद्यार्थ्याला कळेल की मला किती वेळ किती सब्जेक्टला देणं आवश्यक आहे, कशा प्रकारची प्रिपरेशन करणं आवश्यक आहे. तर हे त्या जास्तीत जास्त परीक्षा देऊनच प्रत्येक वर्षी ह्या परीक्षा द्या. पास हो फेल हो तो नंतरचा भाग आहे, पण एक्झाम्सला नक्की विद्यार्थ्यांनी द्यायला पाहिजे. नंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे हॉबीज. मुलांना हॉबीज असायलाच पाहिजे. जसे एखाद्याला म्युझिकची आवड असेल, एखाद्याला डान्सिंगची आवड असेल, एखाद्याला क्राफ्टची आवड असेल, एखाद्याला ड्रॉइंगची आवड असेल, तर होऊ शकते की भविष्यात त्या हॉबीजमुळे मुलांचं प्रोफेशन सुद्धा बनू शकते आणि ते त्या हॉबीच्या मार्फतच पैसे कमवू शकतात. नंतरचा पॉइंट आहे तो म्हणजे तुमच्या मुलांचं फ्रेंड सर्कलवर फार लक्ष देणं आवश्यक आहे. फ्रेंड सर्कल, जर आपण असं म्हणतो की जर तुम्ही 5 हुशार विद्यार्थ्यांसोबत राहाल तर 6वा हुशार विद्यार्थी तुम्ही बनाल, तुम्ही 5 बुद्धिमान मुलांसोबत राहाल तर 6वा बुद्धिमान तुम्ही बनाल, जर तुम्ही 5 मूर्ख लोकांसोबत राहाल तर 6वे मूर्ख आपोआप तुम्ही बनाल. म्हणून तुमचं फ्रेंड सर्कल कसं असायला पाहिजे हे पॅरेंट्सनी मुलांच्या फ्रेंड्सकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे. प्रत्येक मुलाचं फ्रेंड सर्कल हे चांगलं असलं पाहिजे. जर आपण याकडे लक्ष देणार नाही तर मुलाचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल आणि मुलगा तेवढा कॉम्पिटिटिव्ह होणार नाही. त्यानंतर आपण 10वी पर्यंत मुलांना ह्या गोष्टीची पॅरेंट्सनी लक्ष देणं फार आवश्यक आहे. त्यानंतरचा जो प्रोफेशनल कोर्सेसचा किंवा जिथनं ऍक्च्युअल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन सुरू होतात तर तो कार्यकाळ सुरू होतो तो 11वी पासनं तर पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतचे विद्यार्थी त्यामध्ये मोडले जातात. कारण ह्या वयामध्ये जसं JEEची परीक्षा आहे, नीटची परीक्षा आहे, MPSCची परीक्षा आहे, UPSCची परीक्षा आहे, CWEची परीक्षा आहे, IBPSची परीक्षा आहे, RRBच्या परीक्षा आहेत, तर मुलं ह्या वयामध्ये ते देत असतात आणि ह्या अकॅडमिक्समध्ये पॅरेंट्स विद्यार्थ्यांना फार जास्त सहकार्य करू शकत नाही. तर यामध्ये मुलांचं जास्त चांगलं बॉन्डिंग हे त्यांच्या टीचर सोबत असतं. म्हणून टीचर निवडताना पॅरेंट्सनी किंवा स्टुडंट्सनी टीचर निवडताना तुम्ही चांगल्या दर्जाचे आणि चांगले नॉलेज असलेले टीचर्सकडे तुम्ही जायला हवं. आपण जसं यामध्ये जर आपण काही सिक्रेट्स काढतो म्हटलं, हे सिक्रेट्स मी माझ्या 13-14 वर्षाच्या अनुभवातून काढलेले आहेत की स्पेशल विद्यार्थ्यांना काय प्रॉब्लेम जातात, वेगवेगळ्या टप्प्यांवर कसं त्याला मॅनेज करायला पाहिजे, तर मी आपल्याला ते सांगतो. सुरुवात जसं आपण करायची तर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन. तुम्ही जी कुठली परीक्षा देत आहे तर त्या परीक्षेचे तुम्ही संपूर्ण रूल्स आणि रेग्युलेशन आधी समजून घ्या. बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात, 2 वर्ष 3 वर्ष प्रिपरेशन करून घेतात आणि नंतर लक्षात येतं की अरे ही परीक्षा तर मी देऊ शकत नाही, किंवा त्यांना रिझल्ट येऊन सुद्धा कुठल्या तरी एखाद्या छोट्याशा मापदंडावर ते त्यामध्ये पात्र ठरत नाही. रूल्स रेग्युलेशन समजून घेणं म्हणजे एक्झाम पॅटर्न काय आहे, मार्किंग स्कीम काय आहे, रिझर्वेशन कशा प्रकारचे आहे, कोटे कुठल्या प्रकारचे आहे, कुठल्या पद्धतीनं सिलेक्शन होतं, त्याची प्रिपरेशन कशी होते, तर तुम्ही हे रूल्स आणि रेग्युलेशन त्या संबंधित स्पर्धा परीक्षेचे तुम्ही जाणून घ्यायला हवे. दुसरा जो मुद्दा येतो तो म्हणजे तुम्ही त्या परीक्षेचा पूर्णच्या पूर्ण सिलेबस डिटेलमध्ये समजून घ्या. तुम्हाला करायचं आहे इंजिनिअरिंग आणि तुम्ही प्रिपरेशन करून राहिले आहे मेडिकलची, तर तुमचा रिझल्ट
पाहिजे तसा येणार नाही. त्यासाठी तुम्ही दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही त्या रिलेटेड कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचा सिलेबस खूप डिटेलमध्ये समजून घ्या. जसं समजा तुम्ही नीट प्रिपरेशन करत आहे तर तुम्ही जाणून घ्या की फिजिक्समध्ये काय आहे, केमिस्ट्रीमध्ये काय आहे, कारण की बऱ्याचदा JEEचा सिलेबस हा नीटमध्ये नसतो, पेपर पॅटर्नमध्ये फरक असतो. तर तुम्ही सिलेबस हा खूप चांगल्या प्रकारे समजून घेणं फार आवश्यक आहे. नेक्स्ट आहे, जर तुम्ही सिलेबस व्यवस्थित प्रिपेअर केल्याच्या नंतर तुमचे ट्युटर्स फार चांगले असले पाहिजे. जर तुमचे ट्युटर्स जर चांगले नसेल तर तुम्ही होऊ शकते की त्या सिलेबसला चांगल्या पद्धतीनं समजू शकणार नाही. जर तुमचे टीचर्स चांगले नसेल तर तुम्हाला त्या कन्सेप्टची डिटेलनेस आणि डेप्थ तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे तुमचे ट्युटर्स हे फार चांगले असणं आवश्यक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे, तुमचे जर सिलेबस झाला, ट्युटर झाले, तर तुम्ही तुमची फार चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. तुम्ही जे काही शिकत आहे तुम्ही त्याची ना भरपूर प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस 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 इज द ओनली सिक्रेट where you are preparing any competitive examination. तुम्ही जर प्रॅक्टिस करणार नाही तर तुम्हाला गणित किंवा अभ्यास किती वेळ करायचा, काय करायचं हे व्यवस्थित कळणार नाही. नेक्स्ट पॉइंट आहे रिव्हिजन. रिव्हिजन कशी करायची, कारण बऱ्याचदा काय होतं की 50% आपला ज्यावेळेस सिलेबस होतो तर तुमचा झालेला 50% सिलेबस आहे आणि येणारा 50% सिलेबस आहे. तर मग ह्या सिलेबसला मॅनेज कसं करायचं, तर त्याचा एक फॉर्म्युला आहे, त्याचं एक सिक्रेट आहे, ते म्हणजे रिव्हिजन. तुम्ही जेवढी रिव्हिजन कराल तेवढे तुम्ही त्या सिलेबसच्या टचमध्ये असाल. जेवढा झालेला सिलेबस आहे, आपण म्हणतो ना की पुढून पाठ मागून सपाट, तर ती मन खरंच रिव्हिजनवर फार लागू होते. तुम्ही जेवढं रिव्हिजन कराल तर तुम्ही अप टू डेट असाल, तुमचा सगळं सिलेबस अप टू डेट असेल. नेक्स्ट आहे, तुम्ही जो एक नेक्स्ट सिक्रेट आहे, फार महत्वाचं सिक्रेट आहे आणि ते ऍक्च्युअल एक्झाम मध्ये त्याचा फायदा होतो, तो म्हणजे प्रिव्हियस इयर्सचे पेपर सॉल्व्ह करा. जेवढे पण तुम्ही जी परीक्षा देत आहे, तुम्ही नीट द्या, तुम्ही JEE द्या, MPSC असू द्या, UPSC असू द्या, तर त्याचे गेल्या 10 ते 15 वर्षाचे तुम्ही पूर्ण पेपरला 100% चाळा. नुसतं चाळू नका, तर तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा, तुम्ही त्याची रिव्हिजन करा. कारण की जी आता परीक्षा तुम्ही देणार असाल त्यामध्ये जवळजवळ 40 to 50% सिलेबस हा प्रिव्हियस इयर्सच्या पेपरवरच डिपेंड करतो. त्यामुळे तुम्ही जेवढं प्रिव्हियस इयरच्या पेपरची प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला त्याचा 40 to 50% पेपर सोल्युशनला, पेपर सॉल्विंगला तुम्हाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे प्रिव्हियस इयर पेपर्सला नक्की सॉल्व्ह करून बघायला पाहिजे. प्रिव्हियस इयर पेपर्सचे नोट्स बोलवा, बुक्स बोलवा, पेपर्स बोलवा आणि तुम्ही त्याचा सोल्युशनवर चांगला डिटेल स्टडी करा. तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होतो. नेक्स्ट पॉइंट आहे तुमची टेस्ट सिरीज. आपण अभ्यास केला आहे तर तो आपल्याला किती येतो हे चाचपण्याचं उपकरण म्हणजे टेस्ट सिरीज. तुम्ही जेवढी टेस्ट सिरीज द्याल तुमची तेवढी जास्त प्रॅक्टिस होते आणि तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तुमची रिव्हिजन चांगली राहील. त्यानंतर तुमचा सिलेबस बऱ्यापैकी कव्हर होतो, तुमचे प्रिव्हियस इयरचे पेपर्स बऱ्यापैकी कव्हर होतात आणि तुम्ही अप टू डेट सिलेबसमध्ये राहता. म्हणजे तुम्ही अगदी तुमच्या पेपरला जर फार कमी वेळ जरी शिल्लक असेल तरी सुद्धा तुम्ही टेस्ट सिरीज जर दिली असेल तर तुमची प्रिपरेशन बऱ्यापैकी झालेली असते. बरेच जण मुलं काय करतात, प्रिपरेशन करतात पण टेस्ट देत नाही, टेस्टला घाबरून जातात आणि त्यामुळं काय होतं की मुलांना वेळेवर पेपरमध्ये किती वेळ लागतो, किती फिजिक्सचा पेपर सॉल्व्ह करायला किती वेळ लागतो, केमिस्ट्रीचा पेपर सॉल्व्ह करायला किती वेळ लागतो हे माहीत पडत नाही शेवटच्या क्षणापर्यंत. त्यामुळं तुमचं जे टाइम मॅनेजमेंट आहे किंवा तुमची ॲक्युरसी आहे पेपरच्या संदर्भातली ही टेस्ट सिरीज देऊन तुम्हाला फार चांगल्या पद्धतीनं जाणले जाऊ शकते. नेक्स्ट पॉइंट आहे सेट शॉर्ट टार्गेट. काय असते विद्यार्थी मित्रांनो की आपण ज्यावेळेस ह्या प्रिपरेशन करत असतो तर ह्या प्रिपरेशनचा जो ड्युरेशन आहे तो फार मोठा असतो आणि जर तो ड्युरेशन मोठा आहे तर आपल्यावर कधीतरी प्रेशर येतं, कधीतरी आपण आजारी पडतो, आपलं लिंक कुठेतरी ब्रेक होते. तर अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे, आपले जे टार्गेट आहेत ना ते शॉर्ट ठेवायला पाहिजे. जसं आपण एक वीकली टार्गेट सेट करायला पाहिजे की मी हप्त्याभरामध्ये एवढा अभ्यास करणार किंवा माझे ट्युटर्स माझा हप्त्याभरामध्ये एवढा अभ्यास करून देत आहे तर मी त्याच्याशी जुळता मिळता एवढा पेपर देणार वीकली. त्यामुळं काय होतं की आपल्यावर कधीही प्रेशर येत नाही आणि आपला अभ्यास असा बॅलन्स होतो. नेक्स्ट पॉइंट आहे 9वा, तुम्ही जास्तीत जास्त डिस्ट्रॅक्शन्सला अवॉइड करा. अवॉइड डिस्ट्रॅक्शन्स.
काय होते की प्रिपरेशन करत असताना आपल्याला बऱ्याचदा डिस्ट्रॅक्शन्स येतात. आता डिस्ट्रॅक्शन्स तर खूप जास्त प्रकारचे आहेत, तर मी जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डिस्ट्रॅक्शन्स बद्दल जर सांगायला लागलो तर हा पूर्ण दिवस कमी पडेल. एवढे डिस्ट्रॅक्शन्स आपल्या अवतीभोवती आहेत. तरी प्रयत्न करा की आपल्या अवतीभोवती जे काही डिस्ट्रॅक्शन्स आहेत, आपल्या आजूबाजूला परिसरात काय होतं त्याकडे जास्त लक्ष देऊ नका. तुम्ही तुमच्या प्रिपरेशनवर फोकस राहा. नेक्स्ट पॉइंट आहे गेट आउट ऑफ युअर कम्फर्ट. गेट आउट ऑफ युअर कम्फर्ट. काय होतं की आपण प्रिपरेशन करत असताना बऱ्याचदा आपल्या कम्फर्ट झोनमध्ये जाऊन प्रिपरेशन करतो की ठीक आहे, आज नाही होत मी उद्याला करणार, उद्याला नाही होत मी परवाला करील, एकाच महिना हप्त्याभराचं करील. ज्यांनी जसं आपण म्हटलं नाही की होमवर्क बॅलन्स ठेवल्याने आपण आळशी बनतो, त्याच प्रकारे जेव्हा आपण आपल्या कम्फर्टमध्ये जाऊन एखाद्या गोष्टीला करण्याचा प्रयत्न करतो तर ती गोष्ट आपल्याला मिळत नाही. कसं आहे, प्रत्येक प्रिपरेशन करत असताना आपल्याला कुठे नाही कुठे एखादी तपश्चर्या केल्यासारखा त्याग करावा लागतो. त्यामुळं कसं आहे की तुम्ही जेवढे कम्फर्टमध्ये राहाल तेवढं तुम्ही स्वतःवर अन्याय करणार असाल. त्यामुळं तुम्ही कम्फर्टमध्ये न जाता तपश्चर्या करून चांगली प्रिपरेशन करा, तुम्हाला नक्की यश भेटेल. त्यानंतर एक 11वा पॉइंट आहे, तो म्हणजे डोंट यूज शॉर्टकट्स. आपल्याला आजकाल प्रत्येक गोष्ट, जसं आपण यूट्यूब वगैरे बघतो त्यामध्ये एवढे शॉर्ट्स दिसतात आपल्याला की आपल्याला असं वाटतं की लाईफमध्ये सक्सेस सुद्धा तेवढंच शॉर्ट व्हिडिओ बघितल्यासारखा, म्हणजे 30 सेकंदाचा व्हिडिओ, 40 सेकंदाचा व्हिडिओ बघून आपल्याला लाईफमध्ये सक्सेस भेटेल असं होत नाही. ॲक्च्युली कसं आहे की एक म्हण आहे की हार्डवर्क इज अ की ऑफ सक्सेस. तर नक्कीच इथे ह्या स्पर्धा परीक्षेची प्रिपरेशन करत असताना हार्डवर्क शिवाय दुसरा पर्याय नाही. असं म्हणतात की 90% हार्डवर्क आणि 10% स्मार्टवर्क. इथे स्मार्टवर्क जास्त चालत नाही. तुम्ही हार्डवर्क करा, तुम्ही दिवस रात्र प्रिपरेशन करा. तुम्ही प्रिपरेशन जेवढी कराल, तुम्ही जेवढे शॉर्टकट्सला सोडून द्याल, तुम्ही तेवढं तुमचं प्रिपरेशन चांगल्या प्रकारचे आणि डिटेलमध्ये होऊन जाईल. त्यामुळं कसं तुम्ही जास्तीत जास्त हार्डवर्क करा. दॅट्स वाय फार मोठे मोठे लोक बोलून गेलेले आहेत की हार्डवर्क इज अ की ऑफ सक्सेस. आणि तुम्ही जेव्हा ह्या प्रिपरेशन करत असतात ना, तर ह्या फार जिद्दीने करा, फार पॅशनेटली करा. कारण काय होते की जर समजा तुम्ही तुमच्या पॅशनला जर सोडून दिलं, जर तुम्ही मधात गिव्हअप केलं तर तुम्हाला रिझल्ट कधीही भेटणार नाही. रिझल्टसाठी फार संघर्ष करावा लागतो, फार मेहनत करावी लागते. आपण जसं म्हटलं ना की इंडिया इज व्हेरी व्हेरी ओव्हर पॉप्युलेटेड कंट्री, आणि इथे कसं आहे, एक अप्लिकेशन निघतं ना तर लाखो लोक त्या एका अप्लिकेशनसाठी अप्लाय करतात की आम्हाला ती पोस्ट द्या. त्याचमुळं कसं की बरेच जण म्हणतात की नाही, आम्ही आज स्पर्धा परीक्षेमध्ये उतरतो, आम्ही स्वतःला प्रूव्ह करणार. त्यामुळे ह्या स्पर्धा परीक्षा खूप जास्त कॉम्पिटिटिव्ह झालेल्या आहेत. त्यामुळं कसं आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी मेहनतीने, शिस्तीने ह्या स्पर्धा परीक्षेला समजून घेणं जरुरी आहे आणि नक्कीच त्यांना ह्या परीक्षेमध्ये यश मिळेल. तुम्ही जर आज हा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला असेल म्हणजे तुम्हाला याचा कुठेतरी नक्की फायदा होईल. मी हे फार माझ्या अनुभवातून काढलेलं आहे. मी आपल्याला एवढी रिक्वेस्ट करतो की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही याला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुमच्या मित्रांना वाटत असेल तर तुम्ही याला शेअर सुद्धा करा. फार आम्ही तुमच्यासाठी असे नक्कीच व्हिडिओ समोर घेऊन येऊ, सो दॅट की आमच्या हिंगणघाटच्या विद्यार्थ्यांना, आमच्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.